अंबरनाथमध्ये 2 दुचाकीच्या अपघातात 4 जण जखमी झाल्याची घटना घडली. यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असून त्यांना कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. अंबरनाथच्या कांसई एएमपी गेट परिसरात राहणारे दादाभाऊ हटकर हे त्यांचा मुलगा राज हटकर यांच्यासोबत रिलायन्स पेट्रोल पंपावर पेट्रोल भरून घराकडे निघाले होते. एएमपी गेटच्या रस्त्याकडे वळतानाच मागून येत असलेल्या दुचाकीवरील मेहफूज शहा आणि निलेश विश्वकर्मा यांची त्यांना जोरदार धडक बसली. यात हे चौघेही जखमी झाले. यापैकी निलेश विश्वकर्मा आणि राज हटकर हे दोघे गंभीर जखमी झाले. या सर्वांना आधी उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर राज हटकर आणि निलेश विश्वकर्मा या दोघांना कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात हलवण्यात आलं. दादाभाऊ हटकर यांनी उजवीकडे वळताना कोणताही सिग्नल न देता अचानक वळण घेतल्यामुळे हा अपघात झाल्याचा दावा मेहफूज शहा यांनी केला आहे. तर हटकर यांनी हा अपघात कसा झाला हे समजलंच नाही असं सांगितलं आहे. मेरा सर अभी एक्सीडेंट हुआ अम्बरनाथ हाईवे पे और मैं जा रहा था और सामने वाले ने ओवरटेक किया मुझे बिगर सिग्नल का और फिर हम लोग का एक्सीडेंट हुआ सर वहाँ पे। और मेरा जो बंदा है वो बहुत सीरियस है और सामने वाले ने मुझे सिग्नल वगैरह कुछ भी नहीं दिया है, उसने सीधा ओवरटेक कर दिया मुझे। ये सर अंबरनाथ ऑर्डिनन्स फॅक्टरी के यहाँ पे हुआ है सर। माझ्या समज म्हणजे नाही भाऊ, बघा गाडी कोणी तर ठोकली ते पण माहिती नाही. आम्ही दवाखान्यात जायचो होतो, आम्हाला पेट्रोल टाकायला होतो. आम्ही कुठे टर्न मारताना झालं ते त्या एमपी गेटला पेट्रोल पंपच्या पुढे एमपी गेट कुठे ॲक्सिडेंट काय वरून आहे ना, म्हणजे माझी तब्येत बरोबर नव्हती, मला समजमध्ये येत नाही होतं की गाडी ठोकली कोणी ते पण समज